पात्र. जांभरे पुढचं प्रेक्षक मागे घ्या, सोड हातात घ्या, कोणालाही पुढे येऊ देऊ नका. सेमी फायनल 1 सुटण्यासाठी सज्ज. 1 मध्ये 1 ला शिवम डेअरी मालक सुभाष शेठ पांडुरंग घायके, मिल्खा आणि गरुडाची गाड्या सुटल्या आणि लढत चालवली. कुणाच्या नशिबी सेमी 1 सामान. जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ चालू आहे. अड्याल गरुडा मिल्खा, पड्याल पवन मुरली, तिकडं हिरा आणि छिब्या आहे, पल्यार तिकडं मारतंड आहे आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली. अतिशय सुंदर अशी लढत. बऱ्याच दिवसानं मालकाला या ठिकाणी बैलानं आजारपणानंतर फायनलला पात्र करून दिलं की काय. हा दोन्ही निकाल द्या, क्वार्टरचा सुद्धा आणि फायनलचा सुद्धा. सेमी फायनल 1 चा निकाल. 2 गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली. आड्याला होता मिल्खा आणि गरुडा आणि पड्याला होता पवन आणि मुरली. त्यात आजच्या मैदानातील फायनलचा मानकरी जी गाडी फायनल साठी पात्र ठरली ती गाडी तास क्रमांक 2 वर धावलेली गाडी जय तुझा आणि प्रसन्न गोकुळांना झेंडे किरण जाधवराव ही गाडी फायनल साठी पात्र ठरली. आणि तास क्रमांक 1 वर धावलेली गाडी शिव डेअरीचे मालक सुभाष शेठ पांडुरंग गायके, उद्योजक नवनाथ शेठ बालगुडे यांचा ओव्हरटेकिंग बादशाह हरण्याबाई आणि ओहिताई अतुल शेठ येवले, आई एकविरा प्रसन्न बैलगाडी संघटना मावळ यांचा मिल्खा आणि गरुडा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली. दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन. फायनल साठी गाडी पात्र ठरली कुमारी सायली संतोष मोडक वडकी पुणे यांचा या ठिकाणी मुरली पाल आणि त्याच्या जोडीला